करण्यात आलेलं होतं. किती शेतकऱ्यांनी कापूस नोंदणी झालेली होती आणि किती खरेदी झाली या संदर्भात सविस्तर. चोपडा तालुक्यातलं CCI केंद्र जे होतं ते जवळपास 6 जानेवारी 2025 रोजी चालू झालेलं होतं. 31 तारखेला त्यांनी क्लोजिंग करून टाकली. त्यात 451 शेतकऱ्यांचे कापूस मोजला गेलेला आहे. त्या 451 शेतकऱ्यांच्या कापूस मोजल्यात 18,000 क्विंटलच्या जवळपास त्यांनी खरेदी केलेली आहे. आमचा एकही मानस आहे की अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या घरात बराचसा कापूस शिल्लक आहे. आम्ही CCIच्या ग्रेडर साहेबांना आणि त्यांच्या वरिष्ठांना एक आमदार साहेबांचं लेटर त्यांना दिलेलं आहे की बुवा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा माल राहिलेला मोजला जावा. पण CCIने पूर्ण जळगाव जिल्ह्यातले केंद्र बंद केले असल्या कारणाने आपण त्यांना चोपडा तालुक्याच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं रिक्वेस्ट केलेली आहे की आम्हाला एक 8-10 दिवस जरी तुम्ही एक केंद्र चालू ठेवलं तर आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्यात माल मोजला जाईल. शेतकऱ्यांचा कुठला माल येतोय आणि काय भाव सुरू आहे आणि अजून कसली आवक वाढण्याची शक्यता. आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी मागच्या आठवड्यापासून तुरीची आवक चांगल्या पद्धतीने वाढत आहे. आज जवळपास काल आणि आजच्या जर आवक पाहिली आपण मार्केट कमिटीमध्ये तर जवळपास 800 ते 1000 क्विंटलची तुरीची आवक येते. येत्या 8 ते 10 दिवसात आपल्याकडे नवीन येणारा व्हिटू चना, मेक्सिको आणि आपण जो गावरान चना म्हणतो तो येत्या 8 दिवसात आपल्याकडे मार्केट कमिटीला चांगला यायला सुरुवात होईल. माझी शेतकरी बांधवांना एकच कडकडीची विनंती आहे की येणारा जो व्हिटू आणि जो चण्याचा माल राहील तो थोडा ड्राय जर आला तर आपल्याला रेट चांगले मिळतील. जर त्याच्यात मोचरचं प्रमाण अधिक असल्या कारणाने त्याला व्यापाऱ्यांकडे सुकवण्याला जागा नसल्यामुळे त्याला दर कमी मिळतात. तर शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की ड्राय करूनच माल पाठवा, घाई गडबड करू नका, रेट आपल्याला चांगले मिळतील. तुरीला काय भाव चालू आहे. तुरीला सरासरी 6600 रुपये बाजार मिळत आहे. एक चांगल्या क्वालिटीची जर राहील तर 6800 ते 7000 पर्यंत बाजार आहे तुरीला. आणि लिलाव किती याचा तो आपल्या मार्केट. आपल्या चोपड्या मार्केटला 2 सत्रामध्ये लिलाव होत आहेत. एक सकाळी 10:30-11 वाजेला लिलाव चालू होतो आणि दुपारच्या सत्रात 4:30 नंतर एक दुसरा लिलाव चालू होतो. अशा दिवसभरात 2 सत्रांमध्ये आपल्याकडे भुसार मालाचे लिलाव होतात.